जालना महानगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे। जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या बालाजी मंदिरामध्ये प्रचाराचे नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला आहे। या प्रसंगी संभाजीनगर परिसरातील शेकडो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवे म्हणाले की आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत आणि जनता आमच्यावर आम्ही विकास केला म्हणून भरघोस मताने आम्हाला विजयी करणार आहे असा विश्वास या प्रसंगी भास्कर दानवे यांनी व्यक्त केला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। निश्चितच जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या सह संभाजीनगरचं वैभव असलेलं व्यंकटरमणा गोविंदा बालाजी मंदिराच्या समोर आम्ही सर्व उमेदवारांसह वडीलधारी माणसांच्या हस्ते आज नारळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। निश्चितच आज प्रचाराचा शुभारंभ झाला आणि सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सोबत आहेत। सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहे, बालाजीचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि आम्ही ही प्रचार रॅली आज पासून सुरुवात करत आहोत आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि विकासाला पाहूनच जनता आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या